कि नमः कुंज विहारिण्ये स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास, जन्म जन्म में दीजियो श्री चरण को वास। श्री वृंदावन को वास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद बंद मदन तनये नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण, जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर, प्रभु जय जय माखन चोर। सबके हाथ ऐसे पूरे पीठे जय की आवाज आनी चाहिए। बोलिए पार्वते पतये हर हर महादेव। अष्ट सिद्धि विनायक गणपति भगवान की जरा जोर से जय की आवाज आनी चाहिए। द्वादश ज्योतिर्लिंग महादेव की आज के आनंद की जय। शिव पार्वती विवाह महामहोत्सव की अपने अपने माँ बाप की अपने अपने सदगुरुदेव भगवान की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद गुरु तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर आशुतोष भगवान शिव शंकर की महती कृपा से, अहेतु की अनुकंपा से पूर्व 4 दिनों से इस कोटनंद्रा नगरी में बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, इस ज्ञान गंगा में स्नान करने हेतु हम और आप सभी श्रोतृवृंद कथा पंडाल में उपस्थित हो रहे हैं। आज कथा का 5म दिवस है। नियोजित समय में कथा में प्रवेश करके अपने सुमति के द्वारा कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करेंगे। अखंड हरिणाम सप्ताहाच्या 10व्या वर्षामध्ये श्री क्षेत्र कोटनांद्रा नगरीमध्ये 4थ्यांदा आमच्याद्वारे श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय आणि आजचं कीर्तन माझंच कीर्तन आहे। हबप विनोद कृष्ण शास्त्री महाराज नायगावनकर कीर्तनाचे यजमान आहेत आमच्या श्री शेषराव सांडू पाटील जाधव आणि आजचे जे अन्नदाते आहेत ते माऊली नरेंद्र छाया भक्त मंडळ कोटनांद्रा, दोघांनाही खूप खूप धन्यवाद। याच्या आधीचे कीर्तनकार त्यांचेही यजमान त्यांचेही अन्नदाते सप्त्याला वर्गदी नेणार आहे, सगळ्यांना धन्यवाद। यांच्याकडनं अभिषेक आज संपन्न झाला आहे। सर्वांना राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायण, जय माता दी, जय गो माता दी, ओम जय गजानन, ओम साई राम, श्री स्वामी समर्थ, जय योगेश्वर, श्री गुरुदेव, जय गुरुदेव, धन्यरंकारजी, हरिओम तत्सदिती। कालपर्यंत आपण भगवान शंकराची पार्थिव शिवलिंगाची कथा ऐकत होतो की कोणाला काय इच्छा असेल तर किती शिवलिंगाची पूजा करावी। सांगितलं पुत्र पाहिजे असेल तर 1,500 शिवलिंग बनवावे वाळूचे, कपडे चांगले घालायचे असतील तर 500 शिवलिंग बनवावे, तीर्थयात्रा करायची असेल तर 2,000 वाळूचे शिवलिंग बनवावे। किती? 2,000। आणि मोक्ष पाहिजे तर आपल्याला नुसतं माहिती आहे मोक्ष पाहिजे, पण अर्थ जाणून घेतल्यावर आपण इच्छा करणार नाही तिथे जायची। मोक्षाला जायचंय म्हणजे पुन्हा वापस यायचं नाही। आणि तुकाराम महाराज म्हणाले नको मोक्ष मागूच नका, भेटणं अवघड आहे पण भगवत कृपा झाली भेटला जरी तर पुन्हा हा अनुपम्य सोहळा पाहिला भेटणार नाही। कारण की इथे जन्माला येण्याची इच्छा देवाधिक करतात। इह लोकीचा हा देहो देव इच्छिता ती पाहे, तरीच आम्ही जन्मा आलो दास विठ्ठलाचे झालो। आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी
करू स्वर्गाची निशाणी 131 नंबरचा 4 चरणाचा अभंग तुकाराम महाराज देवर्डी करत अभंग गाथेमध्ये सांगतायत। स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। हरि बोल। हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय। तीर्थराज प्रयागमध्ये चालू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या संवादाच्या अंतर्गत 88,000 शौनकादिक ऋषी आणि यज्ञाकरता आलेले संत जे सूत महाराजाकडून कथा ऐकत आहे शिवमहापुराणाची, त्यांनी सूत महाराजांना नमस्कार केला आणि भगवान शंकराच्या संबंधानं 3 गोष्टी विचारल्या, 4 विचारल्या महत्वाच्या। भगवान शंकराचा नैवेद्य खावा की नाही खावा। बऱ्याच जणाला माहिती आहे की खाऊ नये अशी मान्यता है। भगवान शंकर को बेल का पत्ता चढ़ाने का क्या महत्व है। भगवान शंकर भस्म क्यों लगाते हैं, उनके भी भक्त भस्म क्यों लगाते हैं, और ततोपरांत रुद्राक्ष की उत्पत्ति कैसे हुई। ये 3 कथा शिव पुराण में मूल है। आणि शिव महापुराण कथा ऐकत असताना बाकी काही हो का न हो, शिव महापुराणामध्ये भगवान शंकराच्या विवाहाची कथा झाली पाहिजे 1, भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा झाल्या पाहिजे 2,
भगवान शंकराच्या बेलाचं महात्म्य सांगितलं गेलं पाहिजे 3, भगवान शंकर के भस्म की महिमा का बखान होना चाहिए 4, और भगवान शंकर रुद्राक्ष क्यों पहनते हैं इसका भी महिमा वर्णित होना चाहिए 5, तो हो जाएगा शिव महापुराण। वैसे तो बहुत बड़ा है, 7 दिन में भी नहीं होता है, 1 महिना जरी झालं तर आमच्यासारखे कंप्लीट नाही करू शकणार याला, पण तरी संपवावं लागतं कुठे ना कुठे, आहे की नाही। 24,000 श्लोक है, कब कंप्लीट करे इसको, इसलिए इमोशनली टच मोमेंट टू एव्हरी कथा, इट इज कॉल्ड एज अन प्लेजर टू एव्हरी कथाकार। प्रत्येकाचं कर्तव्य असलं पाहिजे की प्रत्येक कथेला स्पर्श करून पुढे जावं। सगळ्या ऋषींनी सूत महाराजाला नमस्कार केला। ऋषय उवाच अगराहय्यम शिव नैवेद्यमिति पूर्वं श्रुतं वचः ब्रूहितन्निश्यं बिल्वमहात्म्यपि सन्मुने शृणुष्वं मुनयः सर्वे सावधानतयाधुना सर्वे वदामि संप्रीत्या धन्यासूय शिवव्रता। भगवान शंकराच्या नैवेद्याबद्दल आम्हाला सांगा। मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलंय चोरम्याचा लाडू महादेवजींना आवडतो, दुधाची आणि तांदळाची खीर आवडते, गाय के शुद्ध गाय का दूध, गाय के ही दूध से दही से बना हुआ घी, अच्छी शक्कर और चावल भी अच्छा, कीड़े वाला चावल नहीं, तो ऐसी खीर महादेव को पसंद आती है। पहला तो चूरमे का लड्डू, दूसरा हो गया ये खीर, और तीसरा हो गया हलवा, गेहूं के आटे से बना हुआ शुद्ध गाय के दूध में घी डाल करके और बारीक चीनी डाल करके किया गया यह हलवा महादेव जी को बड़ा पसंद आता है। तो कोई भी भोग हो, 56 भोग क्यों न हो, पुरणाची पोळी का नसो, जो नैवेद्य महादेवाला दाखवल्या जातो, बाकीच्या देवाला नैवेद्य दाखवल्यावर आपण खातो का नाही, आपणच हाणून टाकतो। पण महादेवाचा नैवेद्य, महादेवाचा जो पुजारी आहे त्याचं नाव क्या कहते हैं उनको, शिव का पुजारी। जो शिव का पुजारी होता है, बाई जर का असेल तर त्यांना जोगन म्हणतात, बाई जर का असेल तर तिला जोगन म्हणतात, आणि हिंदीमध्ये जोगी म्हणतात जो शिवजीचा पुजारी आहे, मराठीमध्ये त्याला म्हणतात गुरव, महाराष्ट्रात हिंदी में उसको जोगी कहते हैं। और शिव जी की पूजा करने वाली कोई मेरी माता बहन हो तो वो जोगन बन जाती है, यदि कोई मेरा भाई है, यदि कोई बांधव है तो वो जोगी कहलाता है, बहन है तो जोगन बन गई। मराठी में गुरव कहते हैं, भाई असेल तर गुरुविन, वो ही शिव जी को साफ सुथरा रखते हैं ना मंदिर को, तो उनका ही हक होता है शिव जी के सभी चीजों पर। शंकराच्या मंदिरामध्ये पूजा करणारे जे गुरव असतात त्यांचाच त्या गोष्टींवरती अधिकार असतो। आणि मग महादेवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो आपण खायचा का नाही असा प्रश्न विचारला ना सगळ्या संतांनी सूत महाराजाला, तो सूत महाराज सांगतात ये गलत है, महादेव का जो भोग है वो कोई भी शिव का भक्त खा सकता है, इसमें कोई दो राय नहीं, कोई संदेह नहीं। शिव महापुराण में इस बात को लिखा है। उल्ट महादेवाचा नैवेद्य खाल्ला नहीं तर पाप है, यदि खा नहीं सकते तो देख लेने मात्र से उद्धार हो जाता है। महादेवाचा नैवेद्य पाहिला जरी एखाद्यानं दाखवला आणि आपण मंदिरामध्ये गेलो आणि पाहिला तरी अनंत जन्माचं पुण्य नष्ट होतं, पुण्य काळाचा उदय होतो। आगे कथा आएगी। गुणनिधि नाम का एक दुराचारी ब्राह्मण था, बहुत गलत कर्म करता था, बाप ने हकेल दिया घर से तो जंगल में चला गया, शिव जी का भोग चुरा लिया, भोग खाते खाते अंधा बन गया, मर गया, वही कुबेर बन गया, वही कुबेर बन गया। तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण, तुका म्हणे धन कोणाचे, धन कुबेराचे, कुबेर इतना बड़ा है सब पैसा कुबेर का है, खोका जब हाथ आएगा कॉलर टाइट हो जाएगा, जिस पैसे के लिए भाई भाई से झगड़ रहा है। लोग बोलते हैं क्या है महाराज, पैसा तो हाथ का मैल है और उसी हाथ के मैल के लिए भाई भाई से झगड़ रहा है, भाई भाई का बांध कोर रहा है, भाई भाई का सात बरा अपने नाम करवा रहा है। तेरे मुसीबत के समय में तेरा भाई तेरे पीछे खड़ा है प्यारे, इससे बड़ी फक्र की बात तेरे लिए क्या हो सकती है, जरा सोच करके देखना। इसलिए तो रामायण सुनने की परमावश्यकता है।
भागवत सुनने की आवश्यकता है, सुनना नहीं चाहिए। कोई भी कथा कीर्तन सुनो मजा के लिए नहीं, लई हशीत या महाराज, जो हशी तो समजा तो नुकसान करतोय आपलं। पैसा तो जा रहा है लेकिन हमको कुछ नहीं मिल रहा है, हमारे दिमाग में कुछ नहीं घुस रहा है। भूसा है तो भूसा ही धरा की धरा रह जाएगा, कुछ नहीं मिलने वाला। किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित, देहाचिया गावा आलिया जन्म मृत्यूचिया, सोहळिया ना मनोनय धनंजिया जिया परी, उपजे ते नासे नासले पुनरुपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिग्रामेगा। कितने भी जन्म को आए, कितने भी मर गए, लेकिन कौन याद किया जाता है पता है आपको? तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे, एरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसानू, अविनाश करी आपुलिया अयसे, मनाला विपिसे गोविंदाचे। अरे तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। 2481 अभंगाचा नंबर मास्तर नाही आले का आज? 2481 2481। हे मी कोणासाठी करतो? जे लोक कुटाने करतात ना, बाबा खोटं सांगतो का खरं? लिहून घ्या 2481 2481 अभंगाचा नंबर 2481। जन्माला आलेले येतात मरतात। तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे एक मरनेची सरे, उत्तम चिवरे कीर्ति मागे, जन्मे हो तो मरना ही पड़ेगा, न मैं मृत्यु शंका, लिया है ना जन्म इसका नाम है मृत्यु। लोग है तो मर जाओ, मरना पड़ेगा एक न एक दिन। मरने वाला नहीं बच सकता किसी भी सूरत में, किसी भी हाल में, मरकर ही दम लेगा वह। मरना तो नहीं रुकने वाला, लेकिन जो जिंदा था ना, मरने से पहले जिंदा होता है आदमी, और जिंदा होता है, और जब मर जाता है तब जिंदा नहीं होता है ना। तो मरने से पहले जिंदा होता है ना। तो हम मर गया, तुकाराम महाराज ने कहा, लेकिन मर तो गया क्योंकि मृत्यु नहीं रुक सकती, लेकिन उस व्यक्ति की क्या चीज रह गई इस संसार में पता है? कहा प्यारे, त्या व्यक्तीनं जे काही सत्कर्म केलंय म्हटले, मेरे स्वामी विवेकानंद भगवान चले गए, लेकिन स्वामी विवेकानंद was a one of great scholar, thinker and philosopher in our Indian history. The statement was said in his mind condemning book. The book was written by the disciple Swami Nikhilananda to 150 years ago. मराठीमध्ये सांगतो, बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेलंय वरती। हे फक्त संजू सरपंचाला वगैरे आणि 2-4 बहिणी ज्या कुठे कॉलेज गेलेला जात असतील त्यांना कळालं असेल, आहे की नाही? स्वामी विवेकानंद 150 वर्षापूर्वी जे आपल्या भारतामध्ये ज्यांचं प्राकट्य झालं होतं, धर्माचा प्रचार जगामध्ये ज्यांनी केला, वन ऑफ द ग्रेट स्कॉलर, विद्वान, थिंकर, विचारवंत, फिलॉसॉफर, तत्वज्ञानी। द बुक वॉज रिटन बाय हिज अ डिसिपल म्हणजे शिष्य, रिटन म्हणजे लिहिलं 150 वर्षापूर्वी। माइन म्हणजे माझं आणि कॉम्फ म्हणजे आत्मचरित्र। माइन कॉम्फ नावाच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं कि विवेकानंद जैसा कोई साधू नहीं, शरीर से तो चले गए, 42वें साल में चले गए। चांगल्या लोकांना आयुष्य जास्ती भेटत नाही। एक महाराज झाले, तुम्ही विसरले असते सगळ्याला नाव ऐकलं का? गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे, तसा कीर्तनकार होने नहीं। यदि तुम किसी अच्छे व्यक्ति की निंदा कर रहे हो तो समझ लेना तुम्हारा पाप तुम्हारे बच्चों तक भी जाएगा। ध्यान रखना, इस बात को जहन में डाल लेना। यदि गलती से भी अच्छे व्यक्ति की निंदा तुमसे हो गई, तुम जिसकी निंदा कर रहे हो वो यदि तुमसे पावरफुल है, वो यदि तुमसे 1 गुना ज्यादा है, उसकी साधना तुमसे ज्यादा है, उसकी भक्ति तुमसे ज्यादा है, तो समझ लेना बस तुम्हारा काम तमाम होने वाला है। प्यारे, मी बरोबर बोललो ना? नामदेव महाराज पठाडे कीर्तन ऐका, डोकं काम करत, डोक्याला मुंग्या आल्याशिवाय राहत नाही। मुंग्या त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी अद्भुत रेंज। लोग तो कहते थे भाई मानो जैसे संत नामदेव महाराज ने ही जन्म ले लिया हो ना। प्यारे, तुम तो नहीं कर सकते हो प्यारे। अरे दूसरा कर रहा हो तो उसे जरा सपोर्ट क्यों नहीं करते, उसे आगे क्यों नहीं जाने देते मेरे भाई बहनों? भगवान शंकराचा नुसता नैवेद्य स्वामी विवेकानंद 42व्या वर्षी हे कशाने होतं माहिती का? एखाद्यामध्ये जास्ती विद्वत्ता आली तो तेवढ्या आचरणात आहे, तो तेवढ्या नियमात आहे। विवेकानंदांकडे एक बाई गेली होती, स्वामीजी
आय विल लाईक यू, आय विल मॅरी यू. भगिनी निवेदिता USA अमेरिकामध्ये. वन्स अपॉन अ टाइम स्वामी विवेकानंद वॉज गोइंग टू द USA, सिटेड ॲट ए वन प्लेस. एका जागेवर जाऊन बसले आणि एका जागेवर जाऊन बसल्यानंतर तिथे एक बाई आली सुंदर. ती बाई स्वामी विवेकानंदाला म्हणाली, मैं तुमसे शादी करना चाहती हूँ स्वामी जी. तो स्वामी जी ने पूछा, किस कारण से तुम मुझसे ब्याह करना चाहती हो? तो उस स्त्री ने कहा, आप दिखने में बड़े सुंदर हो. क्या कहा? आप दिखने में गजब हो, माइंड ब्लोइंग हो, फेंटेबलस हो, डायनामिक हो, वर्सटाइल हो, इसलिए मैं आपसे ब्याह करना चाहती हूं. और मैं भी दिखने में सुंदर हूं, आप भी दिखने में सुंदर हो. यदि हम दोनों ने शादी कर ली तो हमको होने वाला पुत्र हमसे भी ज्यादा सुंदर हो जाएगा. इस कारण से मैं तुमसे ब्याह करना चाहती हूं. यदि हमारे जैसा कलयुग का कोई बाबा होता तो बोलता था, मेरे पहले से ही शादी नहीं हो रही है, मैं तो तैयार ही हूं, बोलो कब शादी करनी है. लेकिन वो विवेकानंद है प्यारे, उन्होंने कहा सिर्फ पुत्र हो जावे इसलिए तुम मुझसे शादी करना चाहती हो, ये गलत है बहना. तुम मुझसे शादी मत करो, तुम्हें पुत्र चाहिए और पुत्र चाहिए इसलिए तुम मुझसे शादी करना चाहती हो. बस शादी करो, शादी करेंगे पुत्र होगा, बहुत वक्त जाया हो जाएगा. एक काम करना, पुत्र ही चाहिए ना, मुझसे भी ज्यादा सुंदर चाहिए ना, तो एक काम करना, आज से तुम मेरी मां बन जाओ, मैं तुम्हारा पुत्र बन जाता हूं, बस झमेला ही खत्म. पैर पकड़ लिया था विवेकानंद ने, इसलिए विवेकानंद विवेकानंद है. 42वें साल में मर गए. आणि इतकं संन्यासी धर्माचं पालन विवेकानंदाचं, इतकं संन्यासी धर्माचं पालन की जेव्हा मरण पावले स्वामी विवेकानंद तेव्हा सगळं शरीर फाटून वीर्य बाहेर आलं. त्याला म्हणतात ब्रह्मचर्याचं काटेकोर तंतोतंत पालन करणे. इसलिए मर तो गए हैं विवेकानंद, लेकिन आज भी जिंदा है. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. कई जन्म को आते हैं, कहीं मर जाते हैं, लेकिन लोग याद करें तो कर्म भी तो वैसा होना चाहिए ना, कर्म भी तो वैसा होना चाहिए ना. किसी ने बड़ा सुंदर कहा था, किसी ने बड़ा सुंदर कहा था, जन्म मिलना ये नसीब की बात है, जन्म मिलना ये नसीब की बात है. और जीने मरने के बाद में भी लोगों के जहन में जिंदा रहना ये उसके कर्म की बात है. जन्म भेटला तो नशिबाने भेटला, परंतु जन्माला आलेला माणूस मरण पावला, पण मरण पावल्यानंतर अख्खं गाव, अख्खा देश, जिल्हा ज्याच्यासाठी रडावं, त्याचं ते कर्म किती अद्भुत असेल. असे भरपूर उदाहरणं सांगता येतील. आणि म्हणून जोग और जोगी याच्यावरनं तो विषय लांबत लांबत पुढे गेला. गुरव शंकराचा नैवेद्य खाल्ला तरी पाप संपुष्टात येतात, नुसता पाहिला जरी. आणि प्रत्यक्षात जर का भगवान शंकराचा नैवेद्य खाल्ला तर काय फायदा होतो म्हटले, शिव सायुज्यता. भगवान शंकर त्याला सायुज्य निर्वाण पद देतात जो शंकराचा नैवेद्य खातो. ज्या घरामध्ये शिवजींना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अत्यंत पवित्र बनते. शिवजींचे स्मरण करून नैवेद्य ग्रहण करावा. नैवेद्य खातानाही देवाचं स्मरण केलं पाहिजे म्हटले, नैवेद्य खातानाही देवाचं स्मरण केलं पाहिजे. भगवान शंकराचं स्मरण करून जो भगवान शंकराचा नैवेद्य खातो त्याला शिव सायुज्य नावाचं पद प्राप्त होतं. भगवान शंकराची पूजा करताना कोणत्या कोणत्या लिंगाला देवघरात ठेवावं. देवघरात शिवमहापुराणात सांगितलंय, शाळीग्रामाचं लिंग चालतं. शिवमहापुराण कहरा आहे शाळीग्राम विष्णूचं स्वरूप नाही का, दगड छिद्रे पडलेले त्याला, त्या शाळीग्रामापासून बनलेलं लिंग देवघरात ठेवायला चालेल. रसापासून बनलेलं लिंग रसलिंग, केशर पासून बनलेलं केशर लिंग, और स्फटिक की जो माला है उससे बनता है स्फटिक का लिंग, इसको भी देवगृह में रख सकते हैं. रत्न से भी लिंग बना सकते हैं, सोने से, चांदी से, पीतल से, तांबे से, पंचरत्न से. बहुत सारे लोगों के घर में देवगृह में जाकर के यदि देखा तो पीतल का बहुत सुंदर लिंग होता है. कई लोग पूछते महाराज जी उसको जो है वो नाग होता है, उस पिंडी को रखे या न रखे. आपके घर में यदि नाग नहीं निकलते हैं तो रख लो, और यदि निकलते हैं तो मत रखो, ज्यादा टेंशन की बात नाही. घरात जर का वारंवार सापण नाग निघत असतील तर नका ठेवू, आणि जर का निघत असतील
निघत असतील तर नका ठेवू, आणि नसतील निघत तर राहू द्या. भगवान आणि नसतील निघत तर राहू द्या. भगवान भोलेनाथ के गले में वासुकी नाम का सर्प है. सर्प घर में चढ़ेगा भी नहीं, लेकिन क्या करना पड़ेगा, आगे कहा गया है बेल का वृक्ष लगाना पड़ेगा. उसकी महिमा आई है अभी बेल की. तो कहा इन सभी लिंगों को हम घर में रख सकते हैं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, देवघरामध्ये काळ्या दगडाचं लिंग ठेवायचं नाही, ते फक्त तुळशीतच ठेवायचं. देवघरामध्ये पितळाची पूर्ण मूर्ती असली पाहिजे, तांब्याची, सोन्याची, चांदीची. इसको ध्यान में रखिए. और क्या करें, बहुत घर बीमार होता है, वारंवार बीमारियां चालूच आहे. पोराचं झालं, पोरीचं झालं, बाप बीमारियां चालूच आहे, व्हायरल इन्फेक्शन चालूच आहे, सर्दी ताप जुखाम चल रहा है. तो क्या करे, सांगितलं 3 टाइम महादेवाच्या मंदिरात जा आंघोळ करून. 3 टाइम आंघोळ करा, पांढरे वस्त्र धारण करा आणि शुद्ध पाणी तांब्यामध्ये भरून घ्या. पायामध्ये चप्पल घालू नका, महादेवाच्या मंदिरात जा. सोबत जाताना एक वाटी आणि चमचा घेऊन जा. उजव्या हातानं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाका आणि ते पाणी टाकल्यानंतर ते पाणी खाली सटकायच्या आधी वाटीमध्ये भरून घ्या आणि वाटीमध्ये भरून 3दा ते प्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. महादेवाला अंघोळ घातलेल्या पाण्यानं जर का आचमन केलं तो कितनी भी बड़ी बीमारी यथा और रिपोर्ट्स नॉर्मल आ रहा है, अस्पताल में जाकर के रिपोर्ट नॉर्मल आ रहे हैं, लेकिन कोई अंदर केमिकल लोचा है, समझ लेना. बिकॉज आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली connected to the God, but then we are trying to remember to the Lord as God from here each and every time. आपलं अंतर्मन भगवंताशी जोडले गेले, पण म्हटले केव्हा, इथे प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जेव्हा देवाचं नाव घेऊ तेव्हा. आणि ज्याचं हे फ्रेश आहे ना, हे बघा, ज्याचं हे फ्रेश आहे म्हटले, ज्याच्या चित्तामध्ये दोष नाही, ज्याच्या चित्तामध्ये दोष नाही, त्याच्या हृदयात, त्याच्या शरीरात दोष येऊ शकत नाही. सांगितलं जे लवकर उठत नाही झोपेतून, यमाचे दूत, सर्दी ताप खोकला. गरुड पुराणात, नीट 1 मिनिटात सांगतो, गरुड पुराण एकदा ऐकून घ्या. गरुड पुराणामध्ये सांगितलंय सर्दी ताप खोकला गुडघे दुखी डोके दुखी हे सगळे यमाचे सेवक आहेत. गरुड पुराण में लिखा है इस बात को. जांभळी देणं, उशिरा उठणं, कंटाळा येणं, झोपीतच आळस देणं, सकाळी उठल्या उठल्या दारिद्र्याचं लक्षण आहे. सकाळी उठल्या उठल्या काहीला सवय असते दारिद्र्याचं लक्षण आहे. गरुड़ पुराण में इन बातों को लिखा है प्यारे, जिक्र किया गया है बड़ी विस्तार से. इन सभी बातों को लिखा है. बऱ्याच जणांना सवय असते. काही जण लिहिता लिहिता मोठे साहेब पेन तोंडात घालतात. आता तो पेन आपण लिहायला घ्यावं नाही. मग उठल्या उठल्याच नखच व्हायला लागतात, डोळेच व्हायला लागतात, उठल्या उठल्याच आरसा पाहतात. सांगितलं गरुड़ पुराण, तू उठल्या उठल्या कधी आरसा पाहू नये. ये गलत चीज है, मत करो इसको. हे जे सगळे दुर्गण आहे हे यमाचे सेवक आहेत. विष्णूचे सेवक कोण आहेत म्हटले? प्रेम, भक्ती, नियम, योग, जप, तप, साधना, यात्रा, तीर्थ, पारायण, अनुष्ठान, ये सब नारायण के सेवक है. गरुड़ पुराण में लिखा है इस बात को. यह सब नारायण के सेवक है. आपको अभी तय करना है कि आप किसके सेवक हो. घर पे जाकर के जरा चेक कर लीजिए कि कौन सी कैटेगरी में हम हैं इस वक्त. यदि अब तक हमको पता नहीं था तो कोई बात नहीं है, लेकिन अब पता चल गया तो जीवन में इस नियम को उतार लेना चाहिए, जहन में बिठा लेना चाहिए. जो मनुष्य शिवलिंगाला शास्त्रविधी पूर्वक स्नान घालतो ते मी उद्या करून घेणार आहे. तुम्हाला कळायला पाहिजे. उलट सुलट झालं तर उपयोग होणार नाही माझी कथा सांगून. मी ते प्रयोग करून घेणार आहे इथे तुमच्याकडून उद्या. पण गैरसमज करून घेऊ नका. त्याची दक्षिणा द्यावी लागते. पण लोकांना वाटेल की महाराजांनी दक्षिणा जमा करण्याकरता हे केलं का. काही उलटे डोकं चालतात, पण लोक उच्चार उलटा आधी करायला लागतात. त्याच्यामधलं चांगलं काय ते देतात सोडून. हे करतोय कशासाठी हे लक्षात घ्या. हे उद्या तुम्हाला माहिती झालं पाहिजे. जो विधी आपल्याला इथे करायचा आहे, भगवान शंकर की पूजा करते वक्त 16 उपचारों से कैसी पूजा की जानी चाहिए. पानी कब डालना है, जल कब चढ़ाना है, स्नान कब कराना है, अभिषेक को कौन से मंत्र बोलना है, चंदन कब लगाना है, बेल का पत्ता, भोग कसा दाखवायचा, नैवेद्य, हे सगळं स्टार्ट टू एंड आपल्याला उद्या प्रॅक्टिकल मिळेल इथे. शास्त्रविधी पूर्वक
महादेव को कावड़ चढ़ाई जाती है। कौन कौन जानता है इस बात को? कावड़, कावड़चं नाव ऐकलंय का? कावड़ चढाई जाती है ना। एक लाकडाची काडी असते मोठी आणि त्याला लाकडाच्या काडीला दोन्हीकडून दोन कलश बांधलेले असतात किंवा दोन माठ बांधलेले असतात, मटके। ही कावड कधीच वाहिल्या जाते? विशेष रूपानं श्रावणाच्या महिन्यामध्ये। आणि काही काही लोक वर्षभर वाहिला सुरुवात करतात कावड। लक्षात ठेवा, शिवरात्रीपासून सुरू करायचं आणि पुढच्या वर्षी शिवरात्रीला संपवायचं। नियम एकच आहे, सकाळी आंघोळ झाल्यानंतर स्नान करून पांढरे वस्त्र घालणे, पायात चप्पल न घालता दोन्ही हातामध्ये दोन कलश घेणे। कलशामध्ये बदल असता कामा नाही। स्टीलचे तर स्टीलचेच दोन्ही, पितळाचे तर पितळाचेच, तांब्याचे तर तांब्याचेच, किंवा मग मातीचे तर मातीचेच, दोन्ही कलश सोबत। आणि दोन्ही कलश सोबत जाऊन महादेवाला रेग्युलर तांब्यानं पाणी घालणं वेगळं, महादेवाला अभिषेकाचं पाणी घालणं वेगळं, आणि महादेवाला कावड चढवणं वेगळं। कावड म्हणजे एका हातात, या हातात कलश, या हातात कलश, आणि दोन्ही कलशातलं पाणी एकाच वेळेस ॲट ए वन टाइम एकाच वेळेस महादेवाच्या पिंडीवर टाकणे, त्याला म्हटलेलं आहे कावड चढ़ाना। 1 महीना चढ़ा सकते हो। छोटी शिवरात्रि आती है, छोटी श्रावण मास में, तो बड़ी शिवरात्रि से माघ से लेकर के श्रावण के शिवरात्रि तक चढ़ा सकते हो। महाराष्ट्र में थोड़ा कम है, हमारे उधर बहुत ज्यादा है। लोक पायात चप्पल घालत नाहीत, पायामध्येच पायाला चटके बसू देतात आणि मग ती काठी अशी धरून, रस्त्याने पाहिलं असेल तुम्ही, काही काही लोक याला 1 वर्ष चालू ठेवतात। 1 महिना 1 दिवस दोन्ही तांबे सोबतच काठीला लावून घेऊन जा किंवा दोन्ही हातात दोन घेऊन जा। मराठीमध्ये सांगू, चल कावडीवाल्या, चल कावडीवाल्या, चल कावडीवाल्या, चल कावड उचल, कावड उचल मुखाने शंकर शंकर म्हण, कावड उठणारा शिव कालका, कावड उचल मुखाने शंकर शंकर म्हण, मनातील इच्छा पूर्ण करतील शंकर, मन चाहा फल देंगे बाबा। हो 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 हो। उत्तराखंडामध्ये एक देवघर नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तिथे सुलतानगंज नावाचं शहर आहे, तिथं ती नदी आहे। सुलतानगंज में गंगा जल धरले, म्हणजे सुलतानगंजला जाऊन त्या गंगा नदीतून ते दोन्ही कावडीचे कलश भरून घ्या, असं सांगायचं आहे की अरे सुलतानगंज में गंगा जल धरले, कावड उठा के नंगे पाव चल दे। मी काय सांगितलंय? बिना चप्पलचं, मनानं नाही सांगितलं त्या गाण्यात। पावड उठा के नंगे पाव चल दे, मन चाहा फल देंगे बाबा। हो, बहुत बड़ा महात्म्य है इसका भी। कावडी नंतर सांगितलंय, जो कावड महादेवाला चढवतो आणि महादेवाला स्नान घातलेल्या पानानं आचमन करतो, त्याचे कायिक, वाचिक आणि मानसिक पाप नष्ट होतात। बेल के वृक्ष के बारे में हम सुनना चाहते हैं। बेलाचं महात्म्य विचारलं, नीट ऐका। बेल का पत्ता, बेलाचं महात्म्य सांगताना सूत महाराज सांगतायत, बेल का वृक्ष महादेव का ही स्वरूप है। देवदेवतांनी देखील महादेवाच्या त्या बेलाच्या झाडाची स्तुती केली आहे। सर्व लोकांमध्ये एवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थ मानली आहे, ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात। बेल का जो मूल आहे ना, बेलाच्या झाडाचं मूळ जमिनीत, त्याच्यामध्ये सगळे तीर्थ आहे। बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये, जे बेलाचं झाड जमिनीत आहे, बेलाच्या झाडाचं मूळ जमिनीत, त्या बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये जगातले सगळे तीर्थ आहेत। जो पुण्यवान माणूस बेलाच्या झाडाखाली बसून महादेवाच्या पार्थिव लिंगाची पूजा करतो, तो निश्चितच शिवपदाला जातो, इसमें कोई संदेह नहीं है। जो बेलाच्या झाडाखाली बसून बेलाच्याच पानानं एका तांब्यातलं पाणी आपल्या डोक्यावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून शिंपडतो, तर त्याला सगळ्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं। कैसा? ध्यान धरिए जरा। बेल के वृक्ष के नीचे बैठ गए, इस बाएं हाथ में लोटा हो गया जल का, और इस दाएं हाथ में बेल का पत्ता हो गया। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ज्या तीर्थाला जायचं इच्छा आहे ना, असं मानसिक मनामध्ये विचार करायचा। ओम नमः शिवाय वृंदावन, ओम नमः शिवाय हरिद्वार, ओम नमः शिवाय काशी, ऐसा लिखा है इसमें। सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य या ठिकाणी त्यांना मिळतं। जो गंध आणि फुलांनी बिल्व मुळाचे पूजन करतो, त्याला सुख शांती प्राप्त होते। बेलाच्या झाडाच्या खोडाची पूजा, गंध आणि काय सांगितलं, फूल वाहून करतो, त्याला सुख शांती प्राप्त होते, संतती प्राप्त होते। जो श्रावणाच्या महिन्यामध्ये
पूर्ण महिनाभर सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावतो ना, त्याच्याही मनातल्या कितीही क्लिष्ट इच्छा असो त्याही पूर्ण होतात. आणि विशेष रूपानं या ठिकाणी खूप समस्या संतती चालू आहे, मुलगा होत नाही आहे. भागवतामध्ये त्याच्यामध्ये उपाय सांगितलाय, नारळ ठेवायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेव मंत्राचा जप करायचा आहे. काल गणपतीचा एक उपाय त्याला सांगितलाय. पुन्हा याच्यामध्ये आता एक उपाय आलाय की कमीत कमी या ठिकाणी 11 सोमवार नाही, 11 सोमवार झालं तर कमीत कमी 3 प्रदोष, त्या प्रदोषाच्या दिवशी दुधाची खीर त्या बेलाच्या झाडाखाली एखाद्या शिवभक्ताला दान द्यायची, मनातली इच्छा मागायची. किंवा मग कमीत कमी 11 सोमवार दुधाची खीर ब्राह्मणाला त्या बेलाच्या झाडाखाली दान द्यायची, मनातली इच्छा मागायची. काही शारीरिक समस्या असेल तर त्याच्याकरता, पुत्रप्राप्ती करता हा एक उपाय शिवमहापुराणामध्ये सांगितलाय. आणि घरीच जर का शंकराची पूजा करत असाल तर जे शैवी लोक आहेत, जे शैव संप्रदायाचे आहेत, ते शिवलिंगाची पूजा केल्यानंतर शिवलिंगाला एका बंद पेटीमध्ये ठेवतात. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांना, आहे की नाही? काही काहीनं ते शिवलिंग गळ्यातच धारण केलेले, अशी रोज माळ काढतात. मी तीर्थयात्रेला गेलो, बऱ्याच वेळेस पाहिलं. म्हणलं ये क्या है? तो उन्होंने हमको कहा कि ये ऐसा होता है. आपण आहोत, पण आपण पांडुरंगाला मानतो आणि शंकराला मानतो. आपला संप्रदाय भागवत आहे, पण वास्तविक पाहता जर का विचार केला तर आपण स्मार्त मध्ये येतो. स्मार्त म्हणजे मिक्स. स्मार्त म्हणजे आपण देवीची पूजा करतो, गणपती बाप्पाची करतो, कृष्णाची करतो, रामाची करतो, आणि महादेवाची. स्मार्त, जिसको सब चल जाता है, इसको स्मार्त संप्रदाय कहा. शाक्त म्हणजे फक्त देवीचा संप्रदाय. गाणपत्य म्हणजे गणपतीला मानतात, दुसऱ्याला मानतच नाही. वैष्णव म्हणजे विष्णूला मानतात, दुसऱ्याला मानतच नाही. शैव म्हणजे काही शंकराला मानतात, दुसऱ्याला मानतच नाही. वैदिक म्हणजे फक्त मंत्राला मानतात, दुसऱ्याला मानतच नाही. मच मोर संप्रदाय प्रेझेंटेड इन धिस वर्ल्ड. खूप संप्रदाय आहेत, पण आपण आहोत भागवत वैष्णव संप्रदायाचे. वैष्णव आहेत का नाही? आपण उभगंध लावतो ना, आपण वैष्णव वारकरी आहोत आपण, पण स्मार्त मध्ये येतो. आणि मग बेलाच्या झाडाची आता महिमा सांगितली आहे. महादेवाला बेलाचं पान का वाहिल्या जातं? आता ही आपण महिमा ऐकली की पाणी शिंपडावं, नैवेद्य दाखवावा, पार्थिव शिवलिंगाची पूजा तिथे करावी. आणखीन खूप फायदा आहे. सांगितलं, तुमच्या घराच्या उत्तर दिशेला जर का बेलाचं झाड तुम्ही लावलं, ऐका, तुमच्या घराच्या उत्तर दिशेला बेलाचं झाड जर का तुम्ही लावलं तर साप आणि नाग तुमच्या घराची पायरी चढत नाहीत. बेलाच्या झाडाखालून एखाद्याची शवयात्रा जर का नेली, बेलाच्या झाडाखालून एखाद्या मृत व्यक्तीची शवयात्रा जर का नेली तो तत्क्षण वह मुक्त हो जाता है और शिवलोक तक पहुंच जाता है. जीवन में कितने भी उसने पाप क्यों न किए है हुए हो, इसमें कोई दोराहे नहीं, कोई संदेह नहीं, वो वहां तक चला जाता है. बस एक लक्षात ठेवा, जास्ती पाप जर का केलेलं असलं की त्याला बेलाच्या झाडाखालून काढा, बरं का? हा, एवढं लक्षात ठेवा, है की नाही? यदि ज्यादा ही भूल चूक से हो गया हो तो तुकोबराय म्हणाले, हेच तर प्रभाव आहे रामाच्या नावाचा. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो हो निदिसीन आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघणे, तुका म्हणे प्राण करा देवाची अर्पण. 2266 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवडीकर अभंग गाथा. बल बेल महादेवाला इतका का आवडतो? कोणी कारण सांगू शकेल का मला? आवडतो माहितीये, पण का आवडतो? काय कारण आहे त्याचं? ऐका, समुद्र मंथन झालं होतं भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये. दुर्वासानं शाप दिला होता इंद्राला. सूत महाराज सांगतायत 14 रत्न पाण्यामध्ये बुडाले. त्यांना काढण्याकरता देवानं 4 अवतार घेतले समुद्र मंथनाकरता. विष्णूनं जगदीश अजित 1, कासव 2, धन्वंतरी 3 आणि मोहिनी 4. बली आणि इंद्र वासुकी नावाचा सर्प त्याची दोरी केली, मंद्राचल नावाच्या पर्वताचा रवी केला, समुद्रामध्ये मोठमोठाल्या लतावेली वनस्पती औषधी टाकल्या जेणेकरून जलचर प्राण्यांच्या जीवाला इजा होता कामा नये. तो पर्वत मध्यभागी नेऊन ठेवला. त्या पर्वताला वासुकी नावाचा सर्प बांधला आणि समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथनातून 14 रत्नापैकी 3 घागरी निघणार होत्या. एक हलाहल विषाची, एक अमृताची आणि तिसरी एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी डॉक्टर ब्रिटिश ओडका बकपाईपर खजुराहो स्टड नॉकआउट कॅनॉन. ज्यांना समजायचं त्यांनी घेतलंय समजून.
माऊल्यांनी समजून घ्यायची काही गरज नाही, ब्रँडचे नावं आहेत. तुम्हाला वाटण बाबा पितो का काय, मी नाही पित, मी इंटरनेटवर पाठ करत असतो हे सांगण्याकरता. ये हलाहल का एक कलश निकलने वाला था. 3 घागरी निघणार होत्या. सगळ्यात आधी विषाची घागर निघाली आणि विषाची घागर निघाली तर विष अशा उकड्या मारत होतं बाबा. देवतान राक्षस हापकले, भाग जाओ, यदि इस हलाहल विष की एक बूंद यदि हमारे शरीर पर आ जाए तो हम मर जाएंगे, दुनिया तहस नहस हो जाएगी. भगवान शंकराचं स्मरण केलं. याला कोण पिऊ शकतं आणि या विषाला पिऊन जगाला वाचवू शकतं? सगळ्या देवानं शंकराचं स्मरण केलं. शंकर तिथे प्रकट झाले आणि भगवान भोलेनाथांनी तो हलाहल विषाचा कलश असा घेतला आणि पिऊ लागले. महादेवानं विचारलं, एनीबडी एल्स टेक फॉर धिस, कोई लेना चाहता है इस विष को? हमारी कोई हिम्मत नाही, तुम्ही ले लो. मग तोंडाला लावायचा ना कलश महादेवानं, कारण कोणाला घ्यायचंच नव्हतं. तरी महादेवानं तोंडाला कलश लावला नाही, वरतून प्यायला लागले असा तो विषाचा कलश. विषाचा कलश असा वरतून पित असताना त्या कलशाच्या घागरीतले 2-4 थेंब फक्त, शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत कथेमध्ये सांगतायत, 2-4 थेंब फक्त या भारताच्या भूमीवर, या जमिनीवर पडले. त्या जमिनीवर कुठं पडले? काही नागाच्या तोंडात ते थेंब केले, काही विंचवांच्या तोंडात ते थेंब केले, काही झाडांवरती पडले. आणि म्हणूनच विषारी नाग, विषारी अजगर, विषारी साप, विषारी विंचू, विषारी वनस्पती जन्माला आल्या. म्हणून काही काही वनस्पती अशा आहे जंगलात गेल्यानंतर त्यांना हात लावला की माणसाचा मृत्यू होतो. ये शिवजी ने किया है. क्यों? ऐसा यदि नहीं होता तो लोग जानवर को जिंदा नहीं रखते प्यारे. सेव टाइगर, वाघाचाच प्राण खतऱ्यात आलाय म्हटले आता, आहे की नाही? वाघांना वाचवलं पाहिजे. हे जर का विषारी नसते, विषारी असून तर माणूस चंतात एका फटक्यातच काम तमाम करतो बाबा, मी नाही का? म्हणून ठेवलंय, समतोल चालला पाहिजे सृष्टीचा, म्हणून यांना विषारी केलंय, लक्षात घ्या. आणि शंकराने बाकीचं पिलं. पिल्यानंतर भगवान शंकराला चक्कर आली, गळा निळा पडला, नीलकंठ नाव पडलं. बोलिये नीलकंठेश्वर महादेव की जय. गळा निळा पडला बाबा. आणि मग त्या गळ्याला विसरवण्याकरता रामाचं नाव घेऊ लागले. रामाचं नाम घेता घेता शांतता झाली. पण विष पिलं ना, थोडं एंड्रीज घेतलं की माणूस मरण्याच्या स्टेजवर दवाखान्यात जातो. पुरा पी लिया था ना. चक्कर आ गई महादेव को, मूर्छित होकर के जमीन पर पड़ गए. सभी देवता रोने लग गए, साधु संत योगी जपी तपी सन्यासी यक्ष चारण सिद्ध गंधर्व रोने लग गए प्यारे. अब क्या हो सकता है, कैसे महादेव को जागृत किया जाए? तो सभी देवताओं ने देखा, महादेव जिस जगह पर मूर्छित पड़े थे, महादेवाला बेल का आवडतो त्याची कथा आहे. आवडतो माहिती, पण का आवडतो ऐका. वहां पर एक बेल का वृक्ष था आणि एक आयुर्वेदाचा डॉक्टर तिथे होता. तो म्हणाला, इस बेल के वृक्ष के पत्तों का काढ़ा बना करके भोलेनाथ के मुंह में यदि डाला जाए तो भोलेनाथ उठ करके बैठ जाएंगे. त्या बेलाच्या झाडाचे पानं तोडून आणले, त्याचा रस केला काढा आणि रस काढा बेशुद्ध पडलेल्या महादेवाला. जो महादेव हलाहल विष पी करके मूर्छित पड़ चुके हैं, उनके मुख में डाला. जैसे ही डाला तो महादेव उठ करके बैठ गए और महादेव ने कहा, किस दवाई से मेरा इलाज हुआ है? कहा, वो देखिए वो पेड़. तो महादेव ने दौड़ते दौड़ते चले गए और उस बिल्व वृक्ष को अपने हृदय से समेट लिया. और महादेव ने तब से कहा, आलिंगन दिलं त्या बेलाच्या झाडाला, आज से जो भी भक्त मुझे ये बेल का पत्ता चढ़ाएगा ना, भले ही कुछ चढ़ाए या न चढ़ाए, बस बेल का पत्ता मुझे चाहिए. मला बेलाचं झाड पाहिजे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. का आवडतं त्याची ही कथा आहे. का आवडते म्हटले? त्याच्या त्या बेलाच्या पाण्याच्या रसाच्या काढ्यानं महादेव जागृत झाले. बरं ते ठीक आहे म्हटले, पण हे जगातलं वेगळं पान आहे. एका देठाला एकच पान पाहिजे, हे एक देठ है, पान 3 है. हिंदी में एक ही डंठल है, पत्ता 3 है. ऐसा क्यों? तो कहा, बेल के पत्ते में 3 गुण है. सत्व गुण भी है, रजोगुण भी है, तमोगुण भी है. और ये बेल का पत्ता तीनों का स्वरूप है, ब्रह्मा विष्णु महेश का.
और आगे कहा बेलाचे काय काय फायदे आहे, 7 फायदे आहे बिमारीचे, या बेलाचे बिमारीवर ऐका नीट. आयुर्वेदामध्ये सुद्धा नुसतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून बेलाला महत्व नाही, आध्यात्मिक दृष्टीनं बेल महादेवाला आवश्यक आहे, परंतु आयुर्वेदिक किंवा वैद्यकीय काय त्याचा फायदा आहे तर सांगतायत. एखाद्याला जर का खूप जोराचा ताप आला आणि ताप जात नाही आहे तर ताप आल्यावर बेलाच्या पाण्याचा काढा घ्यावा. बस जोपर्यंत ताप जात नाही ना, दिवसातनं एकदा दोनदा बेलाच्या पाण्याचा काढा जर का घेतला तर ताप कमी व्हायला मदत होतो. दुसरा फायदा सांगितला, मधमाशी चावल्यावर बेलाच्या पानाचा रस लावावा त्या जागेवर जिथे मधमाशी चावली आहे. डॉक्टरच्या ट्रीटमेंटनं बरं होत नाही आहे तर बेलाच्या पानाचं असा रस करून किंवा असा औषधी टाईप करून त्या जागेवर जर का लावलं तर ती जखम लवकरात लवकर भरायला मदत होते. और एखादा हृदय रोगी आहे, 1-2 अटॅक येऊन गेले आहे किंवा पुढे भविष्यात येणार आहे, आणि येणार तर सगळ्यालाच आहे, कारण जीवनमान आपलं बिमारीचं झालंय सगळ्यांचं. तरुणांनाही बिमारी आहेत, तर एखादा हृदय रोगी आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्याला भविष्यात हार्ट अटॅक येणार आहे, श्वासाच्या संबंधित बिमाऱ्या ज्यांना आहे असेही लोक जर का बेलाच्या पानाचा काढा बनवून पितील तर त्यांचं हृदय मजबूत होईल. इथालच्या बिमाऱ्या ज्यांना आहे त्यांनीही बेलाच्या पानाचा काढा जर का पिला तर हृदय मजबूत व्हायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप गरमी होते, गरमी आल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास होतो, तोंडाला जिभेवरती या ठिकाणी छाले पडतात, असे फोडं वगैरे येतात, छाले हो जाते हैं. तर गरमीमुळे तोंड वगैरे जर का आलं असेल तर बेलाचं पान चावून चावून खायचं, जोपर्यंत ते फोडं जात नाही निश्चित आराम मिळतो. चौथा फायदा. 5वा फायदा सांगितला, पूरा संसार लगभग 90% दुनिया, लगभग 90% दुनिया जिस बीमारी से हैरान परेशान है, क्या नाम बीमारी का, मूलव्याध, बवासीर, खूनी बवासीर, पाइल्स इन इंग्लिश, बवासीर इन हिंदी, मूलव्याध इन मराठी. मूलव्याध, बवासीर, खूनी बवासीर, इसके लिए काय करावं, ज्याला मूलव्याधाचा खूप त्रास आहे, ढमढेरे के पास जाके आ गए, सबके पास जाके आ गए, आराम का कोई नाम नहीं है. तो याद रखना इस बात को. बेलाच्या झाडाचं मूळ, बेलाच्या झाडाचं मूळ जे जमिनीत आहे त्या बेलाच्या झाडाचं थोडंसं मूळ आणायचं, ते मूळ धुवून घ्यायचं, मूळ धुवून घेऊन मुळाचा चुरा करायचा. नीट ऐका, बेलाच्या झाडाच्या मूळ आणून त्याचा चुरा करायचा, चुरा करून त्याच्यामध्ये त्या बेलाच्या झाडाच्या मुळा एवढीच बारीक साखर टाकायची, आणि बारीक साखर आणि ते बेलाच्या झाडाच्या मुळाचं चूर्ण एकत्रित केल्यानंतर त्याला 1 ग्लास भर पाण्यात टाकायचं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि 10 मिनिटांना प्यायचं, 1 आठवडाभर, सकाळ दुपार संध्याकाळ. बवासीर का कितना बाप क्यों न हो प्यारे, यदि अस्पताल में उसका इलाज नहीं हो पा रहा है तो ये करने का मशवरा इसमें दिया है, करके देख लीजिए, करने में क्या हर्ज है. 6वा उपाय सांगितलाय, बेलाच्या रसात मध टाकून पिला तर ताप, सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. ताप जास्ती असेल तर बेलाचे बारीक चूर्णात गूळ टाकून त्याचा गोळ्या बनवाव्या. जास्ती जर का ताप असेल, जातच नाही, वारंवार ताप येतोय, तर बेलाच्या पानाचा असा चुरा करा. चुरा केल्यानंतर काय करा, ते कुंकासारखं होईल, त्याच्यामध्ये गूळ घ्या, गूळ मिक्स करा, त्याच्यामध्ये गूळ आणि बेलाच्या पानाचं चूर्ण अशी गोळी बनवा त्याची हजमुलासारखी, आणि खाऊन घ्या, ताप कमी होण्यास मदत होते. 7वां फायदा कहा है इस बेल के पत्र का, पेट की बीमारी के लिए भी बेल पत्र का रस पिए. और इतना यदि नहीं हो पा रहा है तो एक काम कीजिए, कमीत कमी दिवसातून 1 वेळेस आंघोळ करून 1 तांब्याचा एक पाण्यानं भरलेला तांब्या, 1 तांब्या भरून पाणी महादेवाला टाकून 2च बेलाचे पानं वहा, दोन्ही बेलाच्या पानाला मध लावा, आणि मध लावल्यानंतर दोन्ही महादेवाला वहा, 1 तिथेच ठेवा आणि 1 तुम्ही खा. किती भयानक बिमारी असो ती चालल्या जाईल दवाखान्यातून जर का जात नसेल तर, आणि मनातली इच्छाही पूर्ण होईल. 1 वर्ष, फक्त 1च वर्ष पाणी टाकण्यामध्ये कुठलाच खंड नसावा. आज बड़े सौभाग्य की बात है जिन्होंने मुझे इस दुनिया का दर्शन कराया, मेरे पूज्य गुरुदेव वेद शास्त्र संपन्न भागवताचार्य प्रकाश कृष्ण शास्त्री जी महाराज नायगावनकर.
हमारे गुरुदेव हमारे पिताजी का भी शुभागमन यहाँ पर हुआ है, उनके चरणों में मैं प्रणति निवेदन करता हूँ। और शादी के लिए जो प्रतिमा बनवानी है महादेव की, वो हमारे माता के सिवाय कोई नहीं बना सकता, तो हमारी माता जी भी आई है, उनके भी चरणों में मैं प्रतिपादन करता हूँ। आणखीन बेलाचे काही फायदे सांगितले 2 मिनिटांमध्ये। दारिद्र्य घालवण्यासाठी पैसा जास्ती यावा, कोणाकोणाला वाटतं हात वरती करून सांगा। दारिद्र्य घालवण्यासाठी म्हणजे विशेष रूपानं कर्म आहे, प्रयत्न चालू आहे, व्यवसाय खूप आहेत, पण यश भेटत नाही, अशा पद्धतीनं दारिद्र्य घालवून त्याचं रूपांतर श्रीमंतीमध्ये जर का करायचं असेल तर सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा बेल लाभदायी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 3 बेलाचे पानं घ्या, 3 बेलाच्या पानावरती पांढऱ्या भस्मानं उम अक्षर लिहा। उम 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 मधला उ म्हणजे उमा पार्वती आणि म म्हणजे महेश्वर। उम 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 लिहा। पांढऱ्या भस्मानं उम 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 लिहून ते ठेवून द्या बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर। मनातली इच्छा मागा, अगले साल तक बस थोड़ा बैंक बैलेंस बढ़ा दे भोलेनाथ, और करूंगा तो देख लेना। ऐसी मन्नत मांग करके वह उम लिखा हुआ बेल का पत्ता उठा करके शिवरात्रि के दिन रात में आपके घर के तिजोरी में रख देना। अगले साल ही उसको निकालना। जब कोई जीवन में बदलाव देखे तभी उसका विसर्जन करना। दारिद्र्य निकालने के लिए इस उपाय को कहा है, करके देख लीजिएगा। आणि विशेष रूपानं मुलगा प्राप्तीसाठी कृष्णाला शरण जावं, गणपतीला शरण जावं, लेकिन भोलेनाथ भी कृपा करते हैं। एखाद्या आमच्या बहिणीला ताईला मुलगा होत नसेल तर तिनं काय करावं? विशिष्ट उपाय नीट ऐका, बेलाचा उपाय। एखाद्या माऊलीला मुलगा होत नसेल तर तिनं सलग 11 सोमवार, तिने सलग 11 सोमवार आपल्या वयाच्या एवढे बेलाचे पानं घ्यायचे। म्हणजे एखाद्या माऊलीचं वय 25 वर्षाचं असेल किंवा 22 वर्षाचं असेल किंवा 28 वर्षाचं असेल, चला 30 वर्षाचं असेल, तिला मुलगा होत नसेल, अडचणी येत असतील, मुलगी आहे पण मुलगा हवा असेल, होत नाहीये, तर तिनं आपल्या वयाच्या एवढे पानं घ्यायचे। 30 वर्षाची आहे तर 30 बेलाचे पानं, 28 वर्षाची आहे तर 28 बेलाचे पानं, 25 वर्षाची आहे तर 25 बेलाचे पानं आणि 22 वर्षाची आहे तर 22 बेलाचे पानं। मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, टीव्हीवर सुद्धा ऐकले नसतील, इतने उपायों की लाइन लगा दूंगा, लेकिन वो वैसा माहौल नहीं बन रहा था 3 दिनों में, तो आज बन गया, तो मौके पे चौका लगा लिया। तर त्या ताईनं आपल्या वयाच्या एवढे बेलाचे पानं घ्यायचे, मोठं तांब्याचं पात्र घ्यायचं, गंगाळ टाईप नसतं का ते, त्यामध्ये शुद्ध गाईचं दूध घ्यायचं। नीट ऐका, मोठं तांब्याचं असं गंगाळ टाईप पात्र घ्यायचं, त्यामध्ये दूध टाकायचं गाईचं, शुद्ध गाईच्या दुधामध्ये ते बेलाचे पानं भिजवायचे। एरवी महादेवाला बेलाचं पान वाहताना पाण्यात भिजवून व्हायचं आहे, पण इथे मुलगा हवा आहे म्हणून गाईच्या दुधामध्ये भिजवायला सांगितले ते पानं। 11 सोमवार महादेवाच्या मंदिरात जा, पूर्व पश्चिम बसायचं नाही, उत्तरेकडे तोंड, दक्षिणेकडे पाठ, आणि मंत्र कोणता आहे माहितीये का? ओम महादेवाय नमः, नमः शिवाय नहीं, श्री शिवाय नमस्तुभ्यम नहीं, शिव हर शंकर दूसरा नहीं, यही मंत्र कहा है। संतान प्राप्ति के लिए 11 सोमवार दुधामध्ये पानं भिजवायचे, आपल्या वया एवढे उपवास करायचा, एकादशी सारखा निरशन कडक, आणि ते बेलाचे पानं महादेवाला व्हायचे। ओम महादेवाय नमः। प्रत्येक पान वाहताना मनातली इच्छा मागायची, भोलेनाथ जरूर कृपा बरसाएंगे। हा त्याच्याकरता उपाय आहे। आणि शेवटचा उपाय सांगितलाय, कोर्ट कचेरीचा झमेला ज्याच्या पाठीमागे लागलेला आहे, पोलीस लोकांचा फंदा ज्याच्या मागे लागला आहे, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं जर का वाटत असेल तर काय करावं? एका पाटावरती बेलाचे पानं मांडावेत, त्या बेलाच्या पानावर तांदूळ टाकावेत पांढरे, आणि रामचरित मानसामध्ये उत्तरकांडामध्ये जी रामस्तुती आलेली आहे ना ती म्हणावी। श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम, नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम। श्रीरामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम, नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम। बस 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 बस, ही स्तुती म्हणायला सांगितली आहे।
ही स्तुती म्हणून झाल्यानंतर ते बेलाचं पान आणि तांदळ एका पुडीमध्ये बांधून खिशात ठेवा आणि जोपर्यंत कोर्ट कचेरीचं काम होत नाही खिशात ठेवा आणि कोर्ट कचेरीचं काम झाल्यावर पाण्यात विसर्जन करा। ऐसा बेल का बहुत बड़ा महात्म्य है। इसी बेल के महात्म्य के संबंध में एक बिल्वाष्टक आया है। बेल वाहताना बिल्वाष्टक म्हणावं। आज आपण रुद्राष्टक म्हणलो, काल शिवतांडव स्तोत्र म्हटलो, उद्या लिंगाष्टक म्हणू। एक स्तोत्र तर असंही म्हटले सकाळ दुपार संध्याकाळ आंघोळ करून 3दा म्हणलं तर दारिद्र्य जातं। दारिद्र्य धन शिव स्तोत्र बहुत बड़ा है। यदि मुझे समय मिला तो मैं गाऊंगा, नहीं तो फिर अगले साल गाऊंगा यदि समय मिला तो। लेकिन ये बिल्वाष्टक का पाठ करेंगे सभी लोग हाथ जोड़ करके बैठ जाइए। महादेवाला बेल वाहताना हेच म्हणायचं आहे, अथ बिल्वाष्टकम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रयायुधम त्रिजन्मं पापसंहारम एकबिल्वं शिवार्पणम त्रिशाखिर्बिल्वपतरेशं यच्छिद्रे कोमले शुभे शिवपूजामकरिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम अखण्डं बिल्वपतरेण पूजिते नन्दिकेश्वरे शुद्ध्यन्तिं सर्वपापेभ्यो एकबिल्वं शिवार्पणम शालिग्राम शिलामेकां विप्राणं जातु अर्पयेत् सोमयज्ञं महापुण्यम् एकबिल्वं शिवार्पणं दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणं लक्ष्म्यास्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरं पापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते। बेल वाहण्याचं स्पेशल अष्टक आहे। हे येत नाही तर शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हा मंत्र म्हणा। नाही येत तर हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। नाही येत तर नमः शिवाय ओम नमः शिवाय। आणि दुसरा एक हा मूल मंत्र आहे शिव महापुराणाचा नमः शिवाय। आणि दुसरा एक मंत्र आलाय ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम। त्याला ओम लावायचं नाही म्हटले आणि श्री लावायचं नाही, नसतं श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री लावायचं ओम लावायचं नाही। पण पूर्ण मंत्र ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमः, पुढचं नम काढून टाकायचं, आधीचं ओम काढून टाकायचं। हाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। 5 मिनिटं सगळेजण जागेवर उभा राहा, 5च मिनिटं फक्त। राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे पावल्या राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो 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 राधे राधे। ओ राधे 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 श्याम से मिला राधे 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 श्याम से मिला। ओ राधे 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 श्याम से मिला। राधे 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 श्याम से मिला। ओहो कन्हैया के बंसी से आवाज आई, कन्हैया रे बंसी से आवाज आई। राधे रे राधे रे राधे रे राधे रे राधे राधे हरि बोल। राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे। हरि बोल श्री राधे राधे।
हो ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे हो ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे राधे शिव जी की डमरू से आवाज आई शिव जी के डमरू से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे राधे पीछे वाले भक्त भी जरा भगवान की शाही है दोनों हाथ उठाकर ताली सभा करते हुए गैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे राधे गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे 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 गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे 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 दूध की धार से आवाज आई दूध की धार से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे 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 हाथ वर्ती राधे 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 जय राधे 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 जय राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम पार्वती पतये हर 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 महादेव शिव शंकर पार्वती विवाह महामहोत्सव की जय आज के आनंद की जय भक्ति रस महामहोत्सव की जय बैठ जाइए सभी राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हो सब मिलकर बोलो राधे 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 रे राधे 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 हो राधे राधे बेल के पत्र के बाद में भस्माचा महिमा विचारला सांगितलं महादेवाला बेलाचं पान आवडतं एक जे आपण ऐकत होतो भस्म आवडतं 2 आणि रुद्राक्ष आवडतो 3 जो भस्म लावतो शंकराला भस्म लावून स्वतःला लावून घेतो तो शिवलोकाला जातो आणि जो शंकराला रुद्राक्ष दाखवून स्वतः रुद्राक्षाची माळा घालतो तो साक्षात शंकर आहे भस्माची कथा सांगितली आहे बेलाच्या नंतर विविधम भस्म संप्रोक्तम सर्वमंगलदम परम तत्प्रकारमहं वक्षे सावधानतया शृणुः एकमज्ञेयं महाभस्मं द्वितीयं स्वल्पसंज्ञकं महाभस्म इति प्रोक्तं भस्मनाड विधं परम 2 प्रकारचे भस्म सांगितले एक भस्म म्हटले महाभस्म जे हवनामध्ये चंदनाच्या लाकडं वगैरे जाळून तयार केलं जातं ते महाभस्म पकडून ठेवा म्हटले नाहीतर दुसरं स्वल्प भस्म जे बाजारामध्ये दुकानात भेटतं ते स्वल्प भस्म पण महादेवाच्या भक्ताला भस्म लावणं आवश्यक आहे का अग्निहोत्रातील भस्मानं म्हणजे हवन कुंडातील भस्मानं जो आपल्या माथावर या 3 बोटानं मी जसं लावलंय आता आहे भस्माचा याला त्रिपुंड म्हणतात जलाचं मिश्रण करून
म्हणून सांगितलं भस्म कधी कोरडं लावू नये महादेवाला, आणि स्वतःला दोष लागतात. इति हस्ते भस्मम जलमिशतम कर्तवा. या 3 बोटानं खालच्या त्या भस्माच्या 3 रेषा त्रिपुंड काढावं आणि सगळ्या अंगावर भस्म लावावं. मंत्र येत नसतील तर ओम नमः शिवाय ललाटे, ओम नमः शिवाय कंठे, ओम नमः शिवाय दक्षिणस्कंदे, ओम नमः शिवाय वामस्कंदे. मंत्र म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मं विलिपयेत. भस्म लगा लो. भस्म लावल्यानं काय होतं म्हटले? भस्म लावल्यानंतर तुम्ही अंगावर भस्म लावल्यानंतर त्या भस्माचे कण, तुमच्या अंगावर जे भस्म लावलंय त्या भस्माचे जेवढे कण बाहेर पडतायत तेवढे शिवलिंग तुम्ही अंगावर धारण केले आहेत, असा त्याचा अर्थ होतोय. भगवान शंकराच्या डोळ्यातून जे अश्रू भारताच्या भूमीवर पडले, त्या भगवान शंकराच्या डोळ्याच्या अश्रूपासून या भारतामध्ये अनेक प्रकारचे रुद्राक्षाचे लहान मोठे झाडं जन्माला आले. पैकी 1 मुखीपासून तर 14 मुखी मुख्यत्वानं जन्माला आले. 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे. महादेवाचं स्वरूप आहे. महादेवाच्या डोळ्याच्या थेंबापासून बनले आहेत. 4 प्रकारचे रंग आहेत त्याचे. 4 प्रकारचे रंग आहे रुद्राक्षाचे. पहिला रंग पांढरा, दुसरा रंग लाल, दुसरा रंग पिवळा, दुसरा रंग लाल, तिसरा रंग पिवळा आणि चौथा रंग काळा. पैकी सांगितलं पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मण लोकांनी वापरावे, असं शिव महापुराणात, देवी भागवतात, लिंग पुराणात लिहिलं. पांढऱ्या रंगाचे रुद्राक्ष ब्राह्मण लोकांनी वापरावे. लाल रंगाचे रुद्राक्ष सगळ्या क्षत्रियांनी वापरावे. पिवळ्या रंगाचे रुद्राक्ष वैश्य, मारवाडी, जैन लोकांनी वापरावे. आणि काळ्या रंगाचे रुद्राक्ष बाकी सर्वांनी वापरावे. रुद्राक्षाचा खूप मोठा फायदा है. जो व्यक्ति रुद्राक्ष धारण करता है उसका मस्तिष्क शांत हो जाता है. आध्यात्मिक दृष्टिकोन, आता सायंटिफिक दृष्टिकोन सांगतो तुम्हाला, सायंटिफिक लँग्वेज मध्ये. रुद्राक्षामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे, चुंबकीय शक्ती आहे, आकर्षण शक्ती आहे. रुद्राक्ष आकारानं जेवढा लहान, फळ द्यायला तेवढाच महत्वाचा. आणि जो रुद्राक्ष पाण्यावरती तरंगतो आणि जो रुद्राक्ष पाण्यामध्ये बुडतो, ओरिजिनल कोणता? खाली पाण्यात जातो तो ओरिजिनल ना? बरोबर सांगितलं ताईने. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे दोन्ही ताईंकरता. पाण्यामध्ये रुद्राक्ष टाकल्यानंतर आकारानं लहान जरी असला, लहान रुद्राक्ष आकारानं असल्यावर तो तरंगतो पाण्यावर, समजायचं तो डुप्लिकेट आहे. आणि आकारानं लहान पाहिजे, जास्ती टप्पू नसावा. जेवढा लहान म्हटले गोटीपेक्षाही बारीक, तेवढा फळ द्यायला विशिष्ट. तो रुद्राक्ष पाण्यामध्ये गेला की समजायचं ओरिजिनल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आहे. बाळांतपणाची काही समस्या वारंवार निर्माण होत असेल, त्या माऊलीनं 1 मुखी रुद्राक्ष प्रेग्नेन्सीच्या आधी घालावं. गर्भाविषयीचे काही अडचण असेल तर 5 मुखी रुद्राक्ष घालावा. आणि आता ऐका, तदनंतर पुन्हा सांगितलं 1 मुखी रुद्राक्ष घातल्यानंतर माणसाला धैर्य प्राप्त होतं. 4 मुखी आणि 6 मुखी रुद्राक्ष घातल्यानंतर बुद्धी तल्लख बनते. आणि 9 मुखी रुद्राक्ष जर का त्या माणसानं घातली तर त्याची कॉन्फिडन्स लेवल एकदम हाई बनून जाते. विशेष रूप से मेरे जो भाई लोग यहाँ बैठे हैं, ध्यान दे बात की ओर. तुम्ही 1 मुखी किंवा 5 मुखी रुद्राक्ष घालायला पाहिजे. बस 1 मुखी 5 मुखी फायनल. प्रत्येक रुद्राक्षाचा 1 रुद्राक्ष घालण्याचा 1 मंत्र सांगितला आहे. 1 मुखी रुद्राक्ष घालायचा असेल तर ओम ह्रीं नमः, 2 मुखी ओम नमः, ओम क्लीं नमः, ओम ह्रीं नमः, असे वेगवेगळे मंत्र सांगितले. इथे विद्येश्वर संहितेला पूर्णविराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. रुद्र संहितेमध्ये प्रवेश करत आहोत. ओम नमः शिवाय. अथ श्री शिव महापुराण रुद्र संहिता सृष्टिखंड प्रथमोध्याय. जगत पीतरम शंभु जगतो मातरम शिवाम तत्पुत्रम जगणाधीशम नत्वैत्वदं वर्णयामहे. रुद्र संहितेमध्ये सृष्टिखंडामध्ये सृष्टीचं वर्णन केलं, नारदाच्या तपश्चर्येचं वर्णन केलं. नारदाची तपश्चर्या कामदेव भंग करू शकला नाही. नारदाला अभिमान झाला की मी कामाला जिंकलं. रामायणातली कथा आली. भगवान शंकराला वाईट वाटलं की नारद कामाला जिंकलोय, अशा बाता मारतोय, म्हणून 2 रुद्रसेवक त्याच्या पाळतीवर दिले. नारद रस्त्यानं जाताना एक मायावी नगर लागलं. शिलनिधी नावाचा राजन, त्याची मुलगी विश्वमोहिनी, तिला पाहून तिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. विष्णूला सुंदर रूप मागितलं तर माकडाचं तोंड दिलं याला.
आणि बसला तिथे जाऊन. तर त्या राजकुमारीनं नारदाच्या गळ्यात माळ नाही टाकली, विष्णूच्या गळ्यात माळ टाकली. नारदानं विष्णूला श्राप दिलं की तुम्ही मला वानर बनवलं तर आमच्यासारखे वानरच तुम्हाला पुढच्या जन्मात मदत करतील. म्हणजे नारदानं विष्णूला श्राप दिला म्हणून विष्णूच राम झाला. आणि ती जी राजकुमारी विष्णूनं नेली होती ती झाली सीता. आणि ते जे रुद्रगण नारदासोबत होते ते झाले रावण आणि कुंभकर्ण. रावणानं या ठिकाणी सीताचं हरण केलंय. पुढे अनेक प्रकारच्या कथा, पश्चाताप झाला. नारदानं अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा केल्या आहेत. भगवान विष्णूच्या जन्माची कथा आली आहे. सांगितलं अंबिका वनामध्ये शक्ती म्हणजे पार्वती आणि भगवान शंकर या ठिकाणी क्रीडा करत असताना त्यांच्या इच्छेनं आनंदवनामध्ये एक पुरुष जन्माला आला, त्याचंच नाव विष्णू. तो विष्णू तिथे राहू लागला. राहता 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 कडक तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या करताना अंगाला घामाच्या धारा लागल्या. तो घाम पाण्यामध्ये परिवर्तित झाला आणि विष्णूच्या अवतीभोवती सगळं पाणीच पाणी झालं. पाण्याला संस्कृतमध्ये नार असं म्हणतात. आणि अयन, नार म्हणजे पाणी आणि पाण्यामध्ये राहतो म्हणजे अयन करो. इति नाम नारायण, बोलिये नारायण भगवान की जय. भगवान शंकराची शास्त्रशुद्ध पूजा सांगितली. ती जाणून घेण्याकरता ब्रह्मदेवानं विष्णू परमात्म्याकडे सगळ्यांना नेलं आणि म्हणाले महादेवाच्या कोणत्या लिंगाची पूजा कोणी करावी. तर सांगितलं विश्वकर्म्याला म्हणाले देवतांना त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे लिंग बनवून दे. तर विश्वकर्म्यानं पद्मराग नावाचा एक मणी आहे, त्या पद्मराग नावाच्या मण्यापासून एक शिवलिंग बनवलं आणि ते इंद्राला दिलं. इंद्र आजही शंकराच्या पद्मराग मण्याच्या शिवलिंगाची पूजा करतो. सोन्याचं लिंग बनवलं विश्वकर्म्यानं विष्णूच्या सांगण्यावरनं आणि सोन्याचं शिवलिंग कुबेराला दिलं. त्यानंतर पुष्कराज नावाचा एक खडा नवग्रहामध्ये वापरतात. त्या पुष्कराज नावाचा खड्याचं लिंग बनवलं आणि ते धर्मराजाला दिलं. वरुणाला श्याम वर्णाचं लिंग दिलं. विष्णूला इंद्रनील मण्याचं लिंग दिलं. मला सुवर्णाचं, स्वतःला ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव म्हणाले. विश्वदेवांना चांदीचं, वस्तुगणांना पितळेचं, चंद्राला मोत्याचं, अग्नीला हिऱ्याचं, ब्राह्मणांना मातीचं शिवलिंग दिलं. मयासुर नावाच्या राक्षसाला चंदनाचं शिवलिंग दिलं. नाग देवता जे पाताळात राहतात त्यांना पवळा नावाचा मणी नाही का, हा रुद्राक्षामध्ये मी खाली घातलाय लाल, हा पवळा. या पवळ्याचं शिवलिंग बनवून नागांना दिलं. देवी ज्या आहेत देवी मणिद्वीपात राहतात त्यांना लोण्याचं शिवलिंग दिलं. योगी लोक जे आहेत ना नागा साधू त्यांना भस्माचं शिवलिंग बनवून दिलं. ते भस्माच्या शिवलिंगाची पूजा करतायत. यक्षांना दह्याचं शिवलिंग बनवून दिलं. छायादेवी शनिदेवाची आई तिला पिठाचं, गव्हाच्या पिठाचं शिवलिंग बनवून दिलं. माता माऊल्यांनो, बाणासूर जो आहे ना, बाणासूर बलीचा मोठा मुलगा, त्याची कन्या उषा, त्या बाणासुराला पाऱ्याचं शिवलिंग बनवलं आणि ते दिलं. कुठं आहे? मी जिथे राहतो संभाजीनगरमध्ये पिसा देवीला, आमच्या तिथून 2 किलोमीटर पारदेश्वर महादेव मंदिर. ते पाऱ्याचं शिवलिंग. लिंग पूजनाचा विधी समजावून सांगितला. भावभक्तीनं शंकराचं पूजन करावं सांगितलं. विविध पुष्पानं जलधारानं शंकराची पूजा करावी सांगितलं. महादेवाला काय आवडतं? महादेवाला पांढरं कमळ व्हावं, नाही भेटलं तर लाल. बिल्वदळ, बेलाचे पानं व्हावे. शतपत्र, 100 झाडाचे पानं चढवावे. आणि एक फूल आहे शंखपुष्प. शंखपुष्पानं जर का महादेवाची पूजा केली तर संपत्ती वाढण्यास मदत होते. निस्वार्थ भावानं जो शंकराची पूजा करतो, कोई हेतु नहीं मन में, बस मेरा कल्याण हो जाए, यही भाव है, तो वो शिव से एकरूप हो जाता है. मृत्युंजय मंत्राचा जो 5 लाख जप करतो, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मुक्षीयमामृतात्, त्याला डायरेक्ट शिवलोकाची प्राप्ती होते. आणि जो पंचाक्षर मंत्राचा 9 करोड जप करतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 9 करोड जप करतो, त्याला पंचभूतावरती विजय मिळवता येतो असं यामध्ये लिहिलंय. महादेवाला जर का सांगितलं, आता ऐका, दर्भ माहितीये, दर्भ श्राद्धामध्ये वापरतात. काय वाहिल्यानं काय फायदा आहे? दर्भ श्राद्धात वापरतात. लव्हाळ गवताची काडी दव्याला वगैरे वापरतात. महादेवाला जर का दर्भाची काडी वाहिली तर मोक्ष मिळतो. निगडीचं फुल माहितीये, निगडीचे फुलं जर का महादेवाला वाहिलं तर मन निर्मळ होतं. पारिजातकाचे फुलं जर का वाहिले, कृष्णानं उचलून आणलं होतं बायकोसाठी, ते सत्यभामेसाठी इंद्राकडून, पारिजातकच ना, त्या पारिजातकाचं फुल जर का महादेवाला वाहिलं, म्हटले खोकेच खोके येऊ शकतात, म्हटले प्रयत्न करा. महादेवाला जर का तांदूळ वाहिले, तांदूळाची शिवमूठ लक्षात घ्या, म्हणून आज तांदळाचा महादेव आहे. तांदूळाची शिवमूठ जर का महादेवाला वाहिली तर लक्ष्मीची वृद्धी होते, लक्ष्मी प्रसन्न होते. तिळानं जर का महादेवाची पूजा केली तर महापातके नाहीशी होतात. निस्वार्थ भावानं पूजा केली तर मुक्ती प्राप्त होते.
शिवजींना जलधारा अर्पण केली तर अपार पुण्य लाभते. सृष्टी रचनेचे महत्त्व सांगितलं, बहुविध सृष्टीची उत्पत्ती सांगितली, गुणनिधीची कथा सांगितली. कांपिलाई नावाचं नगर होतं, यज्ञदत्त दीक्षित नावाचे ब्राह्मण होते, ते मोठे विद्वान होते. मुलगा वाईट वागायचा म्हणून मुलाला घराच्या बाहेर काढलं. मुलगा फिरत फिरत जंगलात गेला, 4-5 दिवस उपाशी राहिला आणि ज्या दिवशी मंदिरात जंगलात गेला त्या दिवशी नेमकी शिवरात्र होती. रात्री सगळे शिवभक्त फराळाची पंगत करून झोपले. याला वाटलं मी 5 दिवसापासून उपवाशी आहे, हा पापी आहे, याला माहिती नाही शिवरात्र वगैरे. मंदिरात घुसला. महादेवजी अंधारामध्ये होते. धोत्राचा थोडासा कोपरा फाडून त्याला वातीचा आकार दिला आणि ती जी वात आहे धोत्राची केलेली ती त्या दिव्यामध्ये टाकली आणि महादेवाच्या पिंडीवर लख प्रकाश पडला. हेच याचं जीवनातलं पहिलं पुण्य. याला माहितही नाही आज शिवरात्री म्हणून. फराळाचा नैवेद्य महादेवाच्या पिंडीवरून उचलला, खाणार तर पाय सटकला म्हणून ताटली सगळं मंदिरात पडला. ताटलीचा आवाज झाला, शिवभक्त जागृत झाले. लगता है अंदर कोई चोर घुसाय, चलो. त्याला मारण्याकरता आले आणि शंकराचा नैवेद्य चोरतो शिवरात्रीच्या दिवशी. इतका मारला की मारता मारता एका जणाने त्याच्या डोळ्यावर प्रहार केला आणि तो अंध झाला. आणि अंध झाला म्हणून मरण पावला तर नेण्याकरता यमाचे दूत आले. पण यमाच्या दूताच्या आधी शंकराचे दूत आले. शंकराने याला शिवलोकाला नेलं. काहीच पुण्य नाही. फक्त शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन महादेवाला आपल्या धोत्राची वात करून लख प्रकाशाचा दिवा लावला बस. आणि महादेवाचा नैवेद्य पाहिला आणि पाहून उचलून खाणार होता. देखने मात्र से पाप कट जाते हैं, खाने से तो फिर बात ही क्या. ये चला गया शिवलोक और दूसरे जन्म में कलिंग नाम का देश था. उस कलिंग देश में एक दम नाम का राजा हुआ, उसका यह पुत्र बन गया. और तीसरे जन्म में भगवान ने इसको धन का मालिक बना दिया, इसको कुबेर बनवा दिया. इसी कुबेर ने ज्ञानेश्वर महाराज के अलंदी में जाकर के हमारे इंद्रायणी की पावन तट पर तपस्या की. शिवजी आ गए, पार्वती आ गई. पार्वतीला याने पाहिलं तर याचा डोळा फुटला, याच कुबेराचा. का फुटला? शंकर म्हणालाय तू विनाकारण याचा डोळा फोडला. तो तुझ्याकडे स्त्री दृष्टीनं पाहत नव्हता, तुझी तपश्चर्या किती श्रेष्ठ हे पाहत होता. पुन्हा डोळा आला, तुझी काय इच्छा आहे? तुम्ही कैलास पर्वतावरून थोडं इकडे या भगवंत. आळंदीच्या वरती कैलास पर्वत आणायला लावला आणि कुबेराची तपश्चर्या होस तर भगवान शंकर तिथेच राहिले, निघून गेले. कुबेर जागेवर गेला. इथे सृष्टीखंडाला पूर्ण विराम आहे.